हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. हां, आजची ब्लॉगची सुरुवात झाली आहे पार सकाळ सकाळ मला एकच काम असतं, बाहेर जायचं, बिस्किट आणायचं, बटर आणायचं, हेच करायचं, एवढंच असतं माझं काम. आता सकाळ सकाळ मी चाललो आहे बटर आणायला, आज ब्रेड आणायला, आणि त्याचे पैसे उरले तर मग दूध पण आणायचे. एवढं सगळं आता आणायचे तर मला दाखवतो, चला. आत्ता सध्या किराणा मालाच्या दुकानात आलो. इथं ब्रेड पण आहे, इकडं खारी पण आहे. हे आपलं खारी कितीला आहे ते? 80. आपलं हे बार का नाही काय याच्यात? नाही ना. 80, 50, 80, 50, 125 रुपये होते. 100 आहे. परत आल्यावर ते 25. हो. हा तर गाईस, मी घरी आलोय बटर. मम्मी बटर आणलेत, उठा चला. तुम्हाला मी आता माझ्या व्हिडिओ मध्ये असं दाखवणार आहे झोपताना. बघ मग काय विचार करते, लातोचे बघ झोपले अजून, उठत नाही बघा अजून. घरचं कोणच, मीच एकटा उठलोय. माझीच एकाची आंघोळ झाली अजून. काय पण आणले खायला? चहा बटर आता खायचं. तोपर्यंत बाय बाय. हॅलो गाईस, मी आता आलतो ह्याच्या दुकानावरती, थुबेच्या म्हणजे सार्थकच्या दुकानावरती आलो. याच्या दुकानावरती आलतो आपलं इस्त्रीला कपडे टाकायला. बघू शकता दुकान किती मोठे आहे बघा. इकडून इथं कपडे अडकवलेले. आत्ताच मी एक कपडे दिले धुवायला, कडकचे कपडे. हां, इथं कडकचे कपडे म्हणते बघा, पाठीमागं कडकचे कपडे किती बघा भारी दिसते ना. हां, कडकचे कपडे लय भारी. हॅलो गाईस, मी मगाशी आलो घरी आणि डोळे कसे दिसतात ते काय म्हणते. हां, मी मगाशी आलो घरी आणि आता मी चाललो इथं बोरं खायला. आता बघतो तुम्हाला. इथं मी बोराचं झाड इथं बोराचं झाड इथं आपण चाललोय बोर बघायला. इथं नाही, हिंदी नाही बोलेंगे, मराठी बोलेंगे. तो शिकाय इथं खाली किती बोरं पाडलेली इथं बोर आहे. बोर आहे तिथं सगळीकडे. बाय, आम्ही चाललो. सिक्युरिटी कुठे आहे आमची? सिक्युरिटी एक गप. इथं बोराचं झाड खाली बघ किती मोठं. हिंदी बोल, हिंदी छान बोलतो. नाही, हिंदी नाही, आपल्या मराठीमध्ये बनायचं. हिंदी मध्ये दुसरे चॅनल इकडं पाठीमागं वाट आहे, पण जाऊ द्या तिकडं. इथं तर एवढं दाखवायला आलतो. इथं बोर आहेत, चला इथं बघा. शांत एवढे बोर गोळा केलेले. हिंदी बोल ना. मी नहीं, हिंदी नहीं, मराठी जाने, मराठी एक वर्ड नहीं. अभी हम यहाँ पर आए और यहाँ पे बहुत सारे बोर गोळा किए. अरे मराठी आता हिंदी बोलले. ओ तू उधर किती खाऊन आपलं मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की संध्याकाळी वडापावचा प्लॅन आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता वडापाव. एवढे 2 वडे मी सोडलेले आहेत. आता एवढे बटाटे बटाटे एवढे 2 मी सोडले आहेत. दीदी आता सोलत आहे बटाटे. अजून ह्याच्यात एवढे बटाटे बाकी आहेत. पाव पण आणलेले आहेत. इथं पाव आहेत. वडापाव तयार होत आहे घरच्या घरी चांगल्या पद्धतीने. तर मला दाखवेल माझी मम्मी कशी वडापाव बनवते. ते खूप आधीपासून बनवते, पण तुम्हाला मी आत्ता दाखवणार, थोड्या वेळाने दाखवतो. गाईस, मी आता घरी आलो आहे, म्हणजे मी थोड्या वेळा बाहेर गेलतो त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं नाही. पण मी आता घरी आलो तर मी आता बघितलं की वडापाव तयार झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो वडापाव. हे बघा वडापाव तयार. इथं वडापावचं पीठ आहे, म्हणजे बटाट्याची भाजी, आणि इथं वडापाव तयार झालेले आहेत. किती भारी वडापाव आहे, तुम्ही बघू शकता. इथं वडापाव मम्मी लगे टाकत आहे असं याच्यात. इधर मेरी मम्मी अभी वडापाव डाल रही है तेल में, देख सकते. नाही थोडं
टाकत आहे बघू शकता. वडापाव खूप भारी आहे, तुम्ही बघू शकता. आता मी वडापाव खाणार आहे. आता सध्या कसं गरम गरम वडापाव आहे त्यामुळं थोडंसं हा काय म्हणते, यांचे हात बघा कसे आहेत, वडे बनवून यांचे हात कसे झाले आहेत. आता डोळ्यांना हात लावल्यानंतर हात थोडेसे असे होणार. माझ्या डोळ्यांना हात लावायचा नाही. माझ्या डोळ्याला लावतो हात लावून देणार काय. चला जाऊ द्या, मी वडापाव खातो. मी वडापाव खाते तुम्हाला दाखवतो. गाईज आता मी वडापाव खाणार आहे. म्हणजे आता मी घेतो तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. हे बघू शकता इथं वडापाव आहे गरम गरम बघा. हा आपण घेणार आहोत वडापाव, हा इथं घेणार आहोत हा असा, आणि हा एक असा वडा घेणार आहोत. वडापाव आहेत का नाही, वडापाव आहेत का नाही. हा आणि किती वेळा झालं वडापाव मागतो. तुमचा आवाज चालू नाही. जाऊ द्या, न्या थोडे न्या. पप्पांनी ते 4 वडापाव काढलेले, मला त्यांचा आवाजच ऐकू आला नाही. आता माझ्यासाठी मी दुसरी गाडी घेतो वडापावसाठी. आता इथं हे काढतो आपण, हे वालं. आपल्या 2 वडापाव, एक 2 वडे घेतले आहेत आणि 2 पाव घ्यायचे आहेत. 2 पाव, पावाची पिशवी. अरे हा अरे पावा की फाटले आहेत. इथं 2 पाव आणि आपलं फंटास्टिक तयार आहे बघू शकता. आता मी वडापाव खातो आणि नंतर तुम्हाला मी आता भेटतो. वडापाव तर खूप आता मी टेस्ट करतो कसा झाला आहे तुम्हाला सांगतो. खूप चांगला झाला आहे वडापाव. वडापाव खूप चांगला झाला आहे. काय प्रतिक्रिया आहे माझ्या ऑडियन्ससाठी? मला आवडला म्हणजे मम्मीला आवडला वडापाव, आणि वडापाव खूप चांगला झाला आहे. एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. आवडला असेल तर लाईक थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. पॅटीस पण बनवणार आहे, पॅटीस पण बनवणार आहे.